नमस्कार. आज आपण एका अतिशय सुंदर आणि मनाला शांतता देणाऱ्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. एक साधं बी, जमिनीची माती आणि शेवटी हाती येणारं पीक, या गोष्टींचा आपल्या खऱ्या आयुष्याशी, आपल्या आंतरिक शांतीशी नेमकं काय नातं आहे? चला तर मग एका अत्यंत सखोल अशा आध्यात्मिक शहाणपणाच्या प्रवासात आपण एकत्र डुबकी मारूया. लोकसमुदाय आणि दाखला. मानवी मन हे नेहमीच सत्याच्या शोधात असतं, नाही का? अगदी प्राचीन काळापासून खऱ्या अर्थाची आणि शांतीची आस माणसाला लागलेली आहे. जुन्या काळाचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की सत्याचा केवळ एक शब्द ऐकण्यासाठी, एकच दाखला समजून घेण्यासाठी हजारो लोक एकत्र जमायचे. त्यांच्यात खऱ्या ज्ञानाची तहान होती. आणि याच गोष्टीचा संदर्भ आपल्याला लूक 8:4 मध्ये मिळतो, जिथे म्हटलंय, तेव्हा मोठा लोकसमुदाय एकत्र जमला असता व गावोगावचेही लोक त्याच्याजवळ आले असता तो दाखला देऊन म्हणाला. आता विचार करा, एवढा मोठा जनसमुदाय तिथे का जमला असेल? कारण तिथे मानवी हृदयाच्या मातीत एक अत्यंत महत्त्वाचं रूपकात्मक बी पेरलं जाणार होतं. ते बी म्हणजे देवाचा शब्द. इथूनच सुरुवात होते चांगल्या मातीच्या रहस्याची. बघा, बी तर पेरलं गेलं, पण ते बी कोणतंही असो, त्याची वाढ ही ते कोणत्या प्रकारच्या जमिनीत पडतं ह्यावर अवलंबून असते. खऱ्या आध्यात्मिक वाढीचं रहस्य हे बाहेरच्या कोणत्याच गोष्टीत नसून त्या मातीत, म्हणजेच आपल्या स्वतःच्या ग्रहणशील हृदयात दडून ठेवलेलं आहे. हे आणखी स्पष्ट करण्यासाठी आपण लूक 8:15 कडे वळूया. तिथे असं लिहिलंय की चांगल्या मातीत पडलेले हे आहेत की ते वचन ऐकून सालस्व चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की खरे आध्यात्मिक फळ काही रातोरात चमत्कार झाल्यासारखे मिळत नाही. त्यासाठी लागतं एक प्रामाणिक सालस अंतःकरण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खोलवर रुजलेला धीर आणि संयम. पण चांगली माती म्हणजे नेमकं काय हो? याचा अर्थ एक असं प्रामाणिक आणि चांगलं हृदय, जे वचन नुसतं एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देत नाही, तर ते टिकवून ठेवतं आणि अत्यंत धीराने फळ देतं. फक्त शब्द ऐकणं पुरेसं नसतं. ते वचन आपल्या हृदयात खोलवर स्थिर होऊ देणं, त्याला घट्ट धरून ठेवणं, हाच आध्यात्मिक परिपक्वतेचा मूळ पाय आहे. आणि यातूनच होते संयमातून आत्मिक वाढ. बी पेरलं, माती तयार झाली, आता वेळ आहे पाणी देण्याची. इथे संयम किंवा धीर हे एक असं महत्त्वाचं आणि आवश्यक पोषक तत्व आहे, जे एका स्थिर झालेल्या वचनाचं प्रत्यक्ष वाढीमध्ये रूपांतर करतं. संयम नसेल ना, तर ते बी जमिनीतच सडून जाईल. इथे दोन अगदी परस्पर विरोधी गोष्टी समोर येतात. एका बाजूला आहेत आपल्या अपरिपक्व कृती आणि प्रतिक्रिया. म्हणजे काय तर रागाच्या भरात, घाईघाईनं आणि काहीही विचार न करता केलेल्या कृती. आणि दुसऱ्या बाजूला आहे देवाचा संयम, जो आपल्या दैनंदिन वागणुकीला मार्गदर्शन करतो. जेव्हा आपण आपला मूर्खपणा आणि बालिश प्रतिक्रिया बाजूला ठेवतो आणि आपला प्रत्येक श्वास, आपली प्रत्येक कृती देवाच्या संयमाने प्रेरित होऊ देतो, तेव्हा मिळणारी ती सखोल शांती खरोखरच अफाट असते. आपल्या हृदयाला देवाच्या संयमाने चालू द्यावं. पुढे आपण पाहणार आहोत नात्यांमध्ये वचनाचा उपयोग. हा जो संयम आपण मिळवला आहे, तो केवळ स्वतःपुरता ठेवून चालणार नाही. पिकाची मुळं आणखी खोलवर जायला हवीत. आपला हा आंतरिक आध्यात्मिक संयम आजच्या आधुनिक जगातील परस्पर संवादांना मुळापासून कसा बदलून टाकतो, हे पाहणं खूप रंजक आहे. अगदी खेळाच्या मैदानासारख्या अत्यंत स्पर्धात्मक वातावरणातही, जिथे सतत जिंकण्याची ईर्ष्या असते, तिथेही हाच आध्यात्मिक संयम आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. चला तर मग आपण प्रत्यक्ष कृतीत आणता येतील अशा काही ठोस पायऱ्या पाहूया. पहिली पायरी, वचन घट्ट धरून ठेवा. दुसरी, मूर्खपणा आणि बालिशपणा पूर्णपणे बाजूला ठेवा. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे एकमेकांना आधार देणारं प्रेम दाखवा, जसं योहान 3:16 मध्ये सांगितलं आहे. जर आपण आपले सहकारी, आपले खेळाडू आणि अगदी आपले स्पर्धक यांच्यावरही आधार देणारं प्रेम व्यक्त केलं नाही, तर आपली सगळी नाती, आपले खेळ आणि आपले जीवनही निरर्थक ठरेल. स्पर्धकांवरही प्रेम करणं हेच तर खरं शहाणपण आहे. आणि यासाठी आवश्यक आहे दररोजचा आत्मिक वेळ. आता बघा, शेतात एकदा बी पेरून शेतकरी काही निवांत झोपून राहत नाही. पिकाची भरघोस कापणी करायची असेल तर त्या मातीची रोज काळजी घेणं आवश्यक असतं. भरपूर फळ मिळवण्यासाठी आपल्या अंतःकरणाची माती सुपीक ठेवायची असेल तर आपल्याला दररोज अत्यंत जाणीवपूर्वक मशागत करावीच लागेल. म्हणूनच प्रभावी आध्यात्मिक सरावाचे मुख्य घटक समजून घेणं खूप आवश्यक आहे. जसं की दररोजच्या प्रार्थनेसाठी एक विशिष्ट वेळ देणं, आपण हे नक्की का करत आहोत तो उद्देश समजून घेणं, आणि भक्तीच्या आशयावर पूर्ण लक्ष केंद्रित करणं. देवाच्या वचनाचा अभ्यास करणं आणि वैयक्तिकरित्या प्रार्थना करणं या सवयी खूप गरजेच्या आहेत. देवाने आपल्याला त्याची आराधना करण्यासाठी अनेक संधी दिल्या आहेत.
असं हे प्रभावी आध्यात्मिक प्रशिक्षण आपल्याला ह्या जीवनात तर नक्कीच उपयोगी पडतं, पण येणाऱ्या पुढच्या जीवनासाठीही ते एक मजबूत पाया बनतं. पण मग हे सगळं आपण का करत आहोत? या सगळ्याचा अंतिम अर्थ काय आहे? बायबलचं प्रकटीकरण अगदी स्पष्टपणे सांगतं, येशू जो मरण्यासाठी जन्मला आणि वाचवण्यासाठी मरण पावला. या अतिशय सखोल सत्यावर आपण एक क्षणभर नक्की विचार करूया. हे सत्य म्हणजे आज आपण पाहिलेल्या सर्व आध्यात्मिक शिकवणींचा मूळ आधार आहे. हीच ती अंतिम योजना आहे ज्यामुळे आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने आणि शाश्वत असं फळ येतं. शेवटी एक असा प्रश्न उभा राहतो जो सर्वांनाच अंतर्मुख व्हायला भाग पाडेल. देव या जगातल्या अराजकतेमध्ये, गोंधळात आणि अस्थिरतेमध्ये आपल्याशी सतत बोलत असतो. पण जर आपलं बायबल बंदच असेल तर आपण त्याचा आवाज कसा ऐकणार? जर बायबल बंद असेल तर देव शांत आहे असा गैरसमज करून घेऊ नका. हे एक अत्यंत महत्त्वाचं आव्हान आहे. देवाचं वचन दररोज उघडा, ते ऐका आणि आपल्या हृदयाच्या मातीची रोज प्रेमाने मशागत करा. हा विचार मनात ठेवूनच आज आपण थांबूया आणि आपल्या जीवनात संयमाने आत्मिक वाढ करत राहूया.